फेहॉंग यांचं हे विधान दोन अर्थांनी अत्यंत महत्त्वाचं आहे. एका बाजूला हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाची प्रशंसा करतं, कौतुक करतं. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या चाटुकारितेला या विधानाने सणसणीत चपराक लावलेली आहे. त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. राहुल गांधींना हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांना असं वाटलेलं की चीनची प्रशंसा केल्यानंतर चीन आपल्याला कडेवर घेईल, परंतु चाटुकारिता करून जगामध्ये कुठेही आदर मिळत नाही. या चाटुकारितेचा राहुल गांधींना कोणताही फायदा झालेला दिसत नाही आहे, कारण देशवासियांच्या नजरेमध्ये ते साफ उतरले. ते चीनी चाटुकार ठरले. शत्रू देशाची भलामण करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा जनतेच्या नजरेमध्ये निर्माण झालेली आहे. चाटुकारिता करून जगामध्ये कुठेही तुम्हाला ना आदर मिळत ना लोकप्रियता मिळत. जर चाटुकारिता करून लोकप्रियता मिळाली असती तर मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानमधले सगळ्यात लोकप्रिय असे भारतीय नेते ठरले असते. परंतु पाकिस्तानातील 2% जनतासुद्धा मणिशंकर अय्यर यांना ओळखत नाही. तिथला सगळ्यात लोकप्रिय नेता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.